नमस्कार मित्रांनो, सकाळचे झाले 5:25 आणि आपण लवकर निघलोय रोजच्या प्रमाणे आणि आपण चाललोय गॅस फिल करायला. आणि बघूया आता आज कोण सुरुवात करते. काल तर फक्त उबेरनीच बाजी मारली होती. टोटल राईड उबेरकडनंच होते. 7 राईड आपण केले. टोटल 8 तासाचं काम केलं होतं. तर आज बघू कोण आपल्याला सुरुवात करते. रॅपिडो वगैरे यांचं झालं पाहिजे बरं का, पण ते नाही राईड देत लवकर. ऑलरेडी राईड मध्ये असेल मग राईड पडते, मग काय फायदा. सुरुवात झाली पाहिजे त्यांच्याकडनं, मग ते व्यवस्थित होतं. ठीक आहे, हरकत नाही. बघूया आज आपली सुरुवात कोण करते. आता आपण निघलोय रोडला. सकाळी सगळे फर्स्ट शिपवाले निघतात तो त्यांच्या हिशोबाने आणि आपण आपल्या हिशोबाने. ठीक आहे, बघूया. नेहमी आपण CNG भरतो, तिथला तो पंप बंद होता. CNG पंप बंद आहे. तर आता मोशीच्या अलीकडे चिखलीमध्ये एक आहे CNG पंप 24 तास चालू, जाधववाडीचा. आता तिकडे चाललोय, पण तो इथनं 8 किलोमीटर आहे. 12 मिनिटं दाखवते. आता इथला एक दुसरा उघडतो, पण तो 6:30ला उघडतो. तर 6:30 वाजेपर्यंत थांबण्यात काय मजा आहे. त्याच्यापेक्षा 12 मिनिटं जाऊन घेतलेलं परवडलं आपल्याला. तर ठीक आहे, किलोमीटर जातील, पण आपण मॅच करण्याचा प्रयत्न करू की किती मॅच होते काय. तर ठीक आहे, बघू किती वेळ लागते. आलोय आपण जाधववाडी CNG पंप. खूप मोठा आहे बघा तुम्ही, पण चालू एकच फक्त आहे. सकाळचं असंच असतं. तर ठीक आहे, आलोय. CNG फिल करू. टाइम झालाय 5:43. 15 मिनिटं लागतील, म्हणजे रोजचा टाइम झाला आपला 6. ठीक आहे. तिकडचं जर उघडलंच नसतं तर आपल्याला CNG भेटला नसता. आणि दुसरा जो उघडतो 6:30 वाजता उघडतो, त्याच्यापेक्षा हे काय वाईट आहे. आपली चूक झाली. रात्री आलं तर डोक्यामध्ये संध्याकाळी की भरून घ्यावं, पण आळस केला. ठीक आहे, आता रोज डेली येताना पहिले CNG भरत, नंतर घरी येईल. आपल्याला पिंपळे सौदागरमधनं कोकणी चौकातनं राईड भेटली होती रावेजची. तर मी एक्सेप्ट केली आणि आता कस्टमरला सोडले. वेळ झालाय 6:01 गाडी चालली 28 किलोमीटर आणि आपल्याला भेटले 166 रुपये. तर ठीक आहे. एक राईड पडली होती तेव्हा चाकणची, महामाळुंगी चाकण, पण तिकडे जाऊन काय फायदाच नव्हता, तिथं गुतणारच होतो. तर ठीक आहे, मी बोसूच्या साईडला आलो आणि फर्स्ट राईड आपली कंप्लीट केली. आता इथनं आकुर्डीच्या साईडला आपण जाऊया, कारण इथं जमत तर राईड नाही पडली तर त्या आकुर्डीपासूनच पडत, कॉलेज वगैरे किंवा रेल्वे स्टेशन वगैरे त्या साईडला. तर बघूया. ठीक आहे, लेट बट थेट. बघूया किती होते काम आजचं. नेक्स्ट राईड पडली आपल्याला उबेरकडनं शिवाजीनगरची. तर 2.4 किलोमीटरचं पिकअप आहे. चाललोय आपण कस्टमरला पिक करायला. किवळे दाखवले. ठीक आहे, आपल्याला काय आपल्या रेटशी मतलब आहे. 304 रुपये फेअर दाखवलाय. तरी 50 जरी यांनी घेतलं तरी बघू आता किती भेटतोय. कारण काही वेळेस आयती रक्कम देतात, काही वेळेस त्यांचं कमिशन कट करून घेतात, किंवा काही वेळी कमिशनच्या आधी दाखवतात. उबेरवाल्यांची एक पॉलिसी नाहीये. तर बघूया. इथनं रोड तर कच्चा आहे. ठीक आहे, आलोय आपण कस्टमरच्या ड्रॉप लोकेशनला. कस्टमरला सोडलंय. बहुतेक हा FC रोड आहे. बघूया आता. इथनं आपल्याला स्टेशनच्या साईडला बहुतेक हो FC रोड आहे. ठीक आहे, इथनं आपण स्टेशनच्या साईडला जाऊ किंवा राईड पडली मध्ये तर राईड घेऊ. कस्टमरचं बिल झालं तर 397. आपल्याला दिले 289 आणि 166 आपलं आधीचं. तर आपलं टोटल झालंय 457 रुपये काहीतरी, 56 का असं काहीतरी. तर 450च पकडा. आणि गाडी चालली 54 किलोमीटर आणि 2 राईड आपले कंप्लीट झालेले आहेत. कस्टमर प्रेग्नेंट होते, सो त्याच्या हिशोबाने आपण हळूहळू बंपवरनं हळूहळू गाडी आणलेली. त्यामुळे थोडासा 5-1 मिनिट आपल्याला एक्स्ट्रा लागला असा फेअरपेक्षा. तर ठीक आहे, आता आपण चाललोय स्टेशन रोडला. आणि हा एपिसोड बघा किती शांत आहे आता. आणि दुपारी संध्याकाळी या उभं राहायला जागा नसते या रोडला. ठीक आहे, पुन्हा तिथं काय ऊन आहे.
चाललोय आपण स्टेशनच्या साईडला, करतो अपडेट नंतर पुढे जातोय ते. आपण वाकडेवाडी बस स्टँडला गेलो होतो, तिथं फ्रेश झालो आणि नाश्ता केला, पोहे खाल्ले. आणि गरम तर एवढं होते, सकाळी 8च वाजलेत आणि गरम व्हायला सुरुवात पण झाली. तर बघू आणखी किती वेळ. आपण AC नाही लावत, मध्ये लावतोय थोडं बंद करून, पण गरम व्हायला सुरुवात झाली. सकाळच एवढं 8 वाजता एवढी गरमी आहे, तर दुपारनंतर किती होईल. ठीक आहे, राईड पण आपली 1 तासभर आपली लेट सुरू झाली आज. 460-456 रुपयाचं काम झाले. आता आपण इथनं स्टेशनला जातोय आणि तिथनं बघूया आपल्याला स्टेशनला, किंवा त्याच्या आधी जरी पडली तरी घेईल, पण मोस्ट ऑफ द टाइम तिथनंच घ्यावं लागेल मला. आणि आणखीन एक मी ते शेअर मार्केटचं पण क्लास तर आहे, ते कोर्स आहेत, सर्टिफाईड कोर्स NSE कडनं NISM ची, त्याची जरा अभ्यास करायचा विचार करतोय मी आता. 1 वर्षभरामध्ये 4-5 एक्झाम तरी द्यायचेत मला त्याचे. तर बघूया, त्याच्या हिशोबाने पण व्हिडिओ बघायला सुरुवात करेल मी आता आजपासून. बघेल, रिसर्च अॅनालिस्ट म्हणून आपल्याला काम करायचे मार्केटमध्ये. तर बघूया त्याच्या हिशोबाने कोणते कोणते कोर्स आहेत त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली आहे मी. तर आणखी थोडा डीप स्टडी करायला सुरुवात करेल मी आता आजपासून. ओके, बघतो आता इथनं राईड कुठं पडते आपल्याला. आपण आलोय स्टेशनच्या साईडला आणि इथं 20 ते 25 गाड्या होत्या. सो आपण थांबतोय इथेच. जरा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा राईड जिथनं भेटणार आहे ती कन्फर्म माहिती आहे आपल्याला, तिथे येऊन आपण थांबलोय. आज थोडंसं स्ट्रॅटेजीनुसारच काम करू, किंवा बघूया आपलं आज लक काय म्हणते, कारण आपण सकाळी उठून पण आपला 1 तास वाया गेलाय. सो बघू आता इथनं आपल्याला राईड कुठं भेटते. आपण आलोय हिंजवडीला फेज 2ला. स्टेशनपासून आपल्याला हिंजवडी फेज 2ची राईड भेटली होती. तर कस्टमरचं फेअर 335 रुपये झाले, 35, आणि आपल्याला भेटले 312 रुपये. वेळ लागला जास्त म्हणून आपल्याला पैसे जास्त भेटले असं. तर इथनं आता ओला, उबेर आणि रॅपिडो चालू करतोय. ओलाची एक आता पडली होती 75 रुपयाची. ओलाचे तर काय झाले, 2-3 दिवस झाले राईडच पडत नाही व्यवस्थित. तर इथनं बघूया आपण कुठे जातोय, करतो अपडेट. आलोय आपण कस्टमरच्या एक्झिट लोकेशनला. आपल्याला हिंजवडीतनं ठिंगरेनगर विश्रांतवाडी ची राईड भेटली होती, एअरपोर्टच्या साईडलाच 5 मिनिटं. तर इथं लोहगावला सर्ज लागलाय, तर लोहगावपासून आपल्याला राईड हमखास भेटेल आता. तर इथनं वळून परत आपण मेन रोडला लागू आणि एअरपोर्ट साईडला जाऊया. तर या राईडचे 407 रुपये 298 काहीतरी आपल्याला भेटलेत. 1080 आपलं टोटल अर्निंग झाले. आणि टाइम झालाय 11. आज आपण 1.5 तास लेट चाललोय आणि 117 किलोमीटर गाडी चालली. 1080 म्हणल्यावर आपण 9 किलोमीटर 90 रुपये आपण मागं चाललोय 10 रुपयाच्या हिशोबाने. तर ठीक आहे आता. आणि अर्धी टाकीच्या वर एक गाडी CNG आहे. तर इथनं आता वळून घेतो. इथं काहीतरी बँक इंटरनॅशनल स्कूलमध्ये काहीतरी कार्यक्रम आहे, काय एक्झाम आहे, काहीतरी इंटरव्ह्यू वाटतं. खूप गर्दी आहे. तर ठीक आहे, आता इथनं आपण बाहेर पडू. आणि बाकीच्या ॲपला राईडच पडत नाही. आज रॅपिडो तर एक पण राईड नाही पडली. ओलाला पडल्या ते पण काही व्यवस्थित नाही. 100 रुपये, 75 रुपये, 40 रुपये अशा राईड पडत होत्या ओलाला. एक पडली, पण ऑलरेडी मी राईडमध्ये होतो. तर उबेरला आता राईड पडतात तिथं. ठीक आहे, इथनं वळून घेतो आणि मेन रोडला जातो. ओलाकडनं राईड भेटली आपल्याला भोसरीची, धावडी वस्ती, आपल्या घराच्या एकदम साईडलाची. ठीक आहे, मी एक्सेप्ट केली. बाकीच्या राईड अशा पडत होत्या की 100, 80, 140, 160, म्हणजे राईडच व्यवस्थित नव्हत्या. आणि ज्या पडल्या त्यांचं लोकेशन नव्हतं, एकाचं दाखवलं 190 वगैरे दाखवलं होतं. तर चाललोय आता कस्टमरच्या पिकअप लोकेशनला. आणि एक उबेरचं आहे का, त्यांनी जे एअरपोर्ट साईडला लोकेशनची अशी बाउंड्री असती, मॅपमध्ये दिसतं आपल्याला, तर त्याच्या आत गेलं की ते राईड नाही देत बाकीच्या एरियाच्या. आणि त्या लाईनच्या बाहेर आलो आपण का आपल्याला बाकीच्या राईड पडतात. तर तसंच झालं, मला राईड पडत होतं, पण मी म्हटलं एअरपोर्टला जावं. पण एअरपोर्टला 50 ते 46 ते 50 असं काहीतरी गाड्या दाखवत होत्या. म्हटलं इथे वेळ लागेल. तर आपण मग बाहेर निघलो. परत विश्रांतवाडीच्या साईडला थोडंसं त्या बाउंड्रीच्या बाहेर आलो, थांबलो. एकदा ऍप ऑफलाईन केलं आणि ऑनलाईन केलं, मग राईड पडायला चालू झाल्या. त्या राईड पण छोट्या छोट्या राईड होत्या. त्याच्यापेक्षा मग मला एक भोसरीची राईड दिसली ओलाला, तर ती एक्सेप्ट केली. 196 रुपये दाखवले. तर ठीक आहे, 200 रुपये आपलं काम होईल. 1080, 200, 1300 रुपये असाही दिवस आपला स्लो चालू आहे. तर ठीक आहे, टाइम पण अर्धा पाऊण तास लागेल माझ्या हिशोबाने. तर बघू किती वेळ लागतोय, करतो अपडेट.